विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरीच्या बालभारतीच्या पाठ्यपुस्तकातील मंगळावरची शाळा हा पाठ पाहणार आहोत. मंगळावरची शाळा या शीर्षकामध्येच मंगळ नावाचा एक शब्द आलेला आहे. मंगळ हा काय आहे हे आधी समजून घेऊया. मंगळ हा आपल्या सूर्यमालेतला एक ग्रह आहे. मंगळ हा काय आहे? आपल्या सूर्यमालेतला एक ग्रह आहे. आणि आपल्या शास्त्रज्ञांना असं वाटतं की ज्याप्रमाणे पृथ्वीवरती माणसं आहेत, ज्याप्रमाणे पृथ्वीवरती सगळे सजीव आहेत, प्राणी आहेत, तसंच मंगळ या ग्रहावरती सुद्धा सजीव असण्याची शक्यता आहे. आणि भारतानं देखील या संशोधनासाठी मंगळयान पाठवलं होतं. मंगळयान हे भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेनं मंगळाच्या संशोधनासाठी पाठवलेलं होतं की तिथं पृथ्वीसारखी परिस्थिती आहे का हे पाहण्यासाठी. आणि मग मंगळावरची शाळा नावाची ही कविता आपल्याला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की आपण सगळेजण सूर्यमालेमध्ये राहतो आणि सूर्यमालेमध्ये एकूण 8 ग्रह आहेत. एकूण ग्रह आहेत 8. या 8 ग्रहामध्ये बुध, शुक्र, पृथ्वी, त्यानंतर मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांचा समावेश होतो. बघा, आपल्या सूर्यमालेत एकूण ग्रह किती? 8. कोणकोणते आहेत? बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. पृथ्वीला जवळ असणारा जवळचा ग्रह हा शुक्र पण आहे, मंगळ पण आहे, हे लक्षात घ्या. आणि शास्त्रज्ञांना असं वाटतं की त्यामध्ये मंगळ ग्रहावरती जीवसृष्टी असण्याची, सजीव असण्याची शक्यता आहे. आणि तशीच एक कविता आपल्याला इथं दिलेली आहे, मंगळावरची शाळा. जसं पृथ्वीवरती, पृथ्वी हा जो ग्रह आहे तिथं शाळा आहे, आपली सुद्धा शाळा आहे, आपण पृथ्वीवर राहतो. तशीच मंगळावरती जर शाळा असेल तर कशी असेल अशी कल्पना कवीनं केलेली आहे. या कवितेचे कवी कोण आहेत? तर फादर फिलिप कार्व्हालो. नाव लक्षात ठेवायचं आहे, फादर फिलिप कार्व्हालो हे या कवितेचे कवी आहेत. चला तर कविता बघूया आपण. ऐकूया, गाऊया. मंगळावरची मुले पृथ्वीवर आली. मंगळ या ग्रहावरची मुलं कुठं आलेली आहेत? पृथ्वीवर आलेली आहेत. शाळेतल्या गमती सांगू लागली. मंगळावरची मुलं आपल्या पृथ्वीवरती आले आणि काय सांगायला लागले? शाळेतल्या गमती सांगायला लागली. मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते. ती मुलं काय सांगतायत बघा? मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते. पुस्तकाचेही ओझे खांद्यावर नसते. पुस्तकांचे ओझं सुद्धा खांद्यावरती नसतं. मग काय असतं मंगळावरच्या शाळेत? संगणक पेटीच वर्गात असते. वर्गात काय असते? संगणक पेटी. मंगळावरच्या शाळेत वर्गात काय असते? संगणक पेटी. शिक्षकांच्या हातात पुस्तक नसते. शिक्षकांच्या हातात काय नसतं? पुस्तक नसतं. आपल्या शाळेत शिक्षकांच्या हातात पुस्तक असतं का? असतं. पण मंगळावर नाही. मुलांपाशी असते संगणक डबी. मुलांजवळ काय असते? संगणक डबी असते. तिच्यात असते सगळी खुबी. खुबी हा शब्द लक्षात घ्या, त्याचा अर्थ पण लक्षात घ्या. खुबी म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी एकत्र असलेली गोष्ट. वेगळ्या गोष्टी एकत्र, सगळी खुबी.
त्याला दुसरा एक शब्द आहे कौशल्य. बघा, खुबी या शब्दाला दोन अर्थ होतात. एक, वेगवेगळ्या गोष्टी एकत्र ठेवलेली ती गोष्ट आहे, आणि खुबी या शब्दाचा दुसरा अर्थ आहे कौशल्य. तर या संगणक डबीमध्ये वेगवेगळ्या खुब्या आहेत. इतक्यात तबकडी चमकू लागली. इतक्यात काय झालं? तबकडी चमकायला लागली. कुठली तबकडी? त्या मुलांना घेऊन आलेली तबकडी चमकायला लागली. मुलांना घेऊन भुरकन गेली आणि तिनं त्या तबकडीमध्ये ती मुलं बसली आणि निघून गेली. अशी ही कविता आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जे कविता आहे ती कविता खरी आहे का? खरंच मंगळावर मुलं आहेत का? तिथं शाळा आहे का? हे सगळं काय आहे? कल्पना केलेली आहे. कल्पना. कवीला असं वाटतं, ते असेलच असं नाही. ही काय केलेली आहे? कल्पना केलेली आहे. मनामध्ये विचार केला, असं असू शकतं, असं असेल, असं होईल, अशा सुद्धा कविता असतात. इथं आपल्याला दोन चित्र दाखवलेले आहेत. ही मंगळावरची मुलं आलेली आहेत. इथं छोटी तबकडी दिसते बघा, त्यांना ती घेऊन आले आणि ही मुलं सांगतायत आपली पृथ्वीवरची मुलं इकडं आहेत, ते अशी दिसतात, मंगळावरची मुलं अशी दिसतात. अशी कल्पना आहे. असं दिसतात असं नाही, कल्पना केलेली आहे आणि ते कल्पना चित्र आहे. आणि ते सांगतायत की इथं शिक्षकांच्या हातामध्ये वर्गामध्ये संगणक पेटी आहे, विद्यार्थ्यांच्या हातामध्ये संगणक डबी आहे, असं हे दाखवलेलं चित्र आहे. तुम्हाला ही कविता निश्चितपणे समजली असेल. एक वर्ग कार्य आहे, ते देखील पाहूया. पृथ्वीवर कोण आले? आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर कोण आलं, तर मंगळावरील मुले. मंगळावरील मुले. तुम्ही मात्र पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचंय. पृथ्वीवर मंगळावरील मुले आली. आले म्हणायचं नाही. पृथ्वीवरती कोण आले? पृथ्वीवर मंगळावरील मुले आली. मंगळावरच्या शाळेत काय नसते? तर मंगळावरच्या शाळेमध्ये शिक्षकांच्या हातात काय नसतं? पुस्तक नसतं. त्याचप्रमाणे मंगळावरची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आणखी काय नसतं बघा, तर मंगळावरच्या शाळेत पाटी पेन्सिल नसते. बघा, दोन प्रश्न आहेत समानार्थी. मंगळावरच्या शाळेत काय नसते? तर पाटी पेन्सिल नसते, हे त्याचं उत्तर आहे. आणि शिक्षकांच्या हातात काय नसते? तर पुस्तक नसते. मुलांना घेऊन तबकडी कोठे गेली असेल? बघा, आता आपण विचार करायचा आहे. तबकडी भुरकन गेलेली आहे, कुठे गेली असेल? मुलांना घेऊन गेली ती मंगळावरच गेली असेल, कारण त्यांना परत जायचंय ना त्यांच्या ग्रहावरती. तुझ्या शाळेतील कोणती गंमत तू मंगळावरील मुलांना सांगशील? तुमच्या शाळेमध्ये असलेली कुठली गंमत तुम्ही सांगाल, ते मात्र तुम्ही तुमच्या शब्दात लिहा. कोठे असते ते लिही. संगणक पेटी. संगणक पेटी कुठं असते? वर्गात. आणि संगणक डबी कुणाकडे असते? मुलांकडे असते, किंवा मुलांच्या हातात असं म्हटलं तरी चालेल. मुलांच्या हातात. काय ते लिही? सगळी खुबी असलेली. सगळी खुबी असलेली काय? संगणक डबी. चमकणारी. काय आहे हो चमकणारी? तबकडी. भुरकन गेली. काय गेली भुरकन? तबकडी. एक उपक्रम आपल्याला दिलेला आहे. तुझ्या शाळेची माहिती जमव आणि वर्गात सांग. तुझ्या शाळेची माहिती जमव आणि वर्गात सांग. बघा, तुमची शाळा कशी आहे? तुमच्या शाळेत शिक्षक कसे शिकवतात? तुमच्या शाळेचं वैशिष्ट्य काय आहे? ही माहिती तुम्ही तुमच्या शब्दात सांगायची आहे. आता खेळूया शब्दांशी. असा एक स्वाध्याय दिलेला आहे. अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार कर. आता बघा, ल र घ कु एक शब्द तयार होतो, घरकुल.
दुसरा प्रश्न बघा, जी ला पा भा हे शब्द एकत्र केले की एक शब्द तयार होतो बघा, भाजीपाला. पुढं शब्द तयार होतोय ऐटदार. त्यानंतर ग ह द अ म न र हे अक्षर एकत्र केली की अहमदनगर हा शब्द तयार होतोय. आणि रतिबाभाल शब्द तयार होतोय बालभारती. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, मंगळावरची शाळा ही कविता पाहिली. फादर फिलिप कार्व्हालो यांनी ती कविता लिहिलेली आहे, कल्पना केलेली आहे. आपण मंगळावरच्या मुलांची शाळा कशी असते ती पाहिली आणि वर्गकार्य देखील सोडवलेलं आहे. तुमच्या अभ्यासाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.